सर बायोचा 0 स्टडी झाला आहे, जाम टेन्शन येतं आहे, काय करायचं कळतच नाही आहे, काहीतरी हेल्प करा ना. तुमच्या मनात जर हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात पहिले पासिंगचा विचार करूया. पासिंग करण्यासाठी तुम्हाला 35 मार्क्स पाहिजे. तर त्या 35 पैकी तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम देणार आहात, त्यात तुम्हाला 30 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. ऑन ॲन ॲव्हरेज विद्यार्थ्याला 20 ते 25 मार्क कॉलेजकडून मिळत असतात त्याच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती. आपण थोड्या वेळासाठी असं समजूया की तुम्हाला 20च मार्क्स मिळाले, पासिंगसाठी अजूनही 15 मार्क्स लागत आहे. तर पासिंग सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला पहिले 4 गोष्टी सांगतो, त्या व्यवस्थित करा, तुमचं पहिले पासिंग सुटून जातं. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, त्यानंतर इम्पॉर्टंट डायग्राम्स, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिफरन्स आणि चौथी गोष्ट म्हणजे मॅच द कॉलम. तुम्ही जर बोर्डाच्या क्वेश्चन पेपर्स बघितला तर त्या क्वेश्चन पेपर्समध्ये या चार गोष्टींवरती भरपूर क्वेश्चन्स त्या ठिकाणी आलेले असतात. डायग्राम साधारणपणे 10 ते 12 मार्काला डायग्राम्स येतात. डिफरन्स तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी 4 ते 6 मार्काचे डिफरन्सेस असतात. मॅच द कॉलमचा एखादा क्वेश्चन पडतो आणि व्हेरी शॉर्ट आन्सर तर 8 मार्काला असतं. सो हे जर तुम्ही ॲड केलं तर या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला 18 ते 25 मार्क्स हे त्या ठिकाणी मिळू शकतात. सो या चारही गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्यात पहिले करा, कारण यांना वेळ कमी लागतो आणि परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणजे मार्क्स जास्त मिळतात. तुमचं इथे पासिंग सुटून जाईल 4 गोष्टीमध्ये. या चारही गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित हव्या असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर बघा, त्याच्यावरती मला बोर्ड एक्झाम टाका. मी तुम्हाला या चारही गोष्टींचे जे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे ते पाठवून देईल. 4च व्हिडिओ तुम्हाला बघायचे, 1.5x स्पीडने बघा. कमी वेळात तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल आणि मार्कही फिक्स होतील. यानंतर पुढची स्टेप थोडंसं सर आम्हाला स्कोरिंग पण करायचं आहे. तर स्कोरिंग करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक 5 चॅप्टर सांगतो. ते चॅप्टर्स तुम्ही जर व्यवस्थितपणे केले तर मला नाही वाटत तुम्हाला स्कोरिंगचं काही टेन्शन राहायला पाहिजे. आता बघा, सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे ना, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, आपण वर्षभर तोच वाचत आलेला असतो, कारण की आपण अभ्यास करायचं म्हटलं की पहिला चॅप्टर घेतो. तो पहिला चॅप्टर बऱ्यापैकी तुमचा झाला असेल तर पहिला चॅप्टर पहिले परफेक्ट करून घ्या, कारण तो चॅप्टर तुम्हाला 6 मार्क्स त्या ठिकाणी देणार आहे. यानंतर मी तुम्हाला जे 5 चॅप्टर सांगतोय त्या चॅप्टरचे व्हिडिओज पण देईल. ते वन शॉटमध्ये तुम्हाला असतील, फटाफट बघायचं आहे, कमी वेळात ते प्रिपेअर करून घ्यायचे, म्हणजे तुमचा त्या ठिकाणी डिसेंट स्कोर बायोमध्ये येऊन जाईल. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यामध्ये चॅप्टर नंबर 2 आहे, चॅप्टर नंबर 8 आहे, चॅप्टर नंबर 9 आहे आणि शेवटचे 3 चॅप्टर 13, 14, 15. सो 2, 8 आणि 9 हे 3 चॅप्टर जर तुम्ही बघितले तर 6 मार्क, 9 मार्क आणि 10 मार्क साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला 27 ते 28 मार्क हे 3 चॅप्टर पहिले देतील आणि शेवटचे 3 चॅप्टर 13, 14, 15 हे तुम्हाला 12 मार्क्स देतील. म्हणजे जर तुम्ही या चॅप्टरचं वेटेज एकत्र केलं तर तुम्ही बायोमध्ये डिसेंट 60 ते 70 मार्कापर्यंत पोहोचू शकता, ते पण कमी वेळामध्ये. आणि यासाठी लागणारे वन शॉट व्हिडिओ तुम्ही मला मेसेज करणारच आहे व्हॉट्सअपला, ते वन शॉट व्हिडिओ पाठवेल. या चॅप्टर्स बघून घ्या. तुम्ही आत्तापर्यंत 0 जरी असेल तरी 2-3 दिवसात हे चॅप्टर सहज कंप्लीट करू शकता आणि चांगला स्कोर परीक्षेमध्ये आणू शकता. पण हे चॅप्टर्स व्यवस्थित करा आणि हे व्हिडिओज पण व्यवस्थितपणे बघा. हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबला बघत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा. बाकी काय लागतंय. बाय.